कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मंत्री, आमदार आणि नेत्यांच्या धमक्या आणि दमदाटीची आहे। रोहित पवार आमसभेत कामाच्या दर्जावरून अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले आणि त्यांच्या भाषेवरून पुन्हा वाद झालाय। मंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांवरून एका पायावरती पाठवण्याचा इशारा दिला, तर बच्चू आणि तुपकर यांनी देखील तोडफोडी भाषा केली। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? खिशात काढ, हात काढा रे। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। मला सगळे अड्डे माहिती आहेत, सगळे पत्ते माहिती आहेत। अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे, आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून। केवळ गुन्हेगार तेवढे कोण गेला तर फाटक तोडलं तर आम्ही साधा एकानंतर कलेक्टर तोडून मेरपाला जसं मंत्र्याला लोकांना तुरु हवं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही। रोहित पवार, नितेश राणे, बच्चू कडू आणि रविकांत तुपकर हे चारही नेते त्यांच्या भाषेवरून आणि इशारा देण्यावरून चर्चेत आले। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? खिशात काढ, हात काढा रे। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलण्याची ही भाषा पहा। जामखेड नगर परिषदेच्या आमसभेत नागरिकांनी फोटो दाखवत गटाराच्या कामावरून तक्रारी केल्या। त्यावर अधिकाऱ्यानं तो फोटो कधीचा आहे असं म्हणत कामाची पाहणी करू असं उत्तर दिलं आणि रोहित पवारांचा भडका उडाला। हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे। हा आम्ही काय बोलत नाही, संबंधित बोलतो। तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? तुमचा असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का? तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा, सुपरवायझर आहे। दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या, आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे। लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथे। रोहित पवारांच्या या भाषेवरून अंजली दमानी यांनी टीका केली। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी महिला आईपीएस अधिकाऱ्याला दम दिला होता। आपको डेयरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। याच घटनेवरून बोट ठेवत दमानी यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला। जसे काका तसा पुतण्या। रोहित पवारांची ही काय भाषा? महाराष्ट्रामध्ये सरकारी कामं निकृष्ट असतात यात काहीच शंका नाही। यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारलाच पाहिजे, यातही काही शंका नाही। पण ही काय भाषा आहे? काय गोट्या खेळत होता काय? हे शब्द रोहित पवार लोकांदेखत अधिकाऱ्यांना बोलतात। दमानी यांच्या या ट्विटला रोहित पवारांनी ट्विटनं उत्तर दिलं। चुकीचं काम करणारी वारंवार सांगूनही सुधारत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरणं चुकीचं आहे का? कधी कधी भावरेच्या भरात संताप अनावर होतो, पण याची कारणं देखील आपण समजून घेतली पाहिजेत। उंटावरून शेळ्या हाकणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि सामान्य जनतेला होणारा त्रास हा खूप वेगळा असतो। मी ज्या भूमिका घेतो त्या आपल्या भूमिकांप्रमाणेच प्रामाणिक असतात, फक्त सिलेक्टिव्ह नसतात, अन्यथा कधीच सत्तेत जाऊन बसलो असतो, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? खिशात काढ, हात काढा रे। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। आम्ही आमचं काम करतो, सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार
रोहित पवारांच्या मदतीला आले। अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। नाही, बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काही, गोट्या म्हणजे गोळ्या असतात, कंच्या खेळत होते काय, त्यात वाईट काय, यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमधील। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। इकडे अकोल्यामध्ये बच्चू कडूंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना तोडण्याची भाषा केली। जळगावमध्ये 2 दिवसांआधी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडल्यानंतर 6 गुन्हे दाखल करण्यात आले। यापुढे कलेक्टरला तोडू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला। अकोल्यामध्ये किसान ब्रिगेडची संवाद सभा झाली। त्यामध्ये शेतमालाला हमीभावावरून शेतकरी नेते रविकांत दुबकर यांनी सुद्धा नेपाळमध्ये मंत्र्यांना मारलं तसं आपल्याकडे 2-4 मंत्र्यांना तुडवल्याशिवाय न्याय मिळणार नाही असं वक्तव्य केलंय। 8 सालानंतर साखर शेवळे गुन्हे दाखल तेवढे कोणत्या 10 महिने जळगाववर 6 गुन्हे दाखल झाले, फक्त फाटक तोडलं तर आम्ही साध्या एकानंतर कलेक्टरला तोडून नेपाळला जसं मंत्र्याला लोकांना तुडू हल्लं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही। मग हे संविधानाच्या विरोधाचं असो का हे संविधानाच्या बाजूचा असो, पण व्हायची शपथ एकदा जर का 2-4 मंत्री हल्ले ना तर हे घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही। काय सांगू तुम्हाला? तर कलेक्टरला तोडू म्हणजे गेट तोडू असं म्हणायचं आहे, अशी सारवासारव त्यानंतर बच्चू कडूंनी केली। जिल्हा प्रशासन किंवा कुठलाही अधिकारी कर्मचारी बीजेपीचे सदस्य म्हणून वागत असन, पाठी तरी लावा ना बीजेपीचंच ऐकणार म्हणून। तोडू असा थेट तोडू म्हणजे त्याचे गेट तोडू, त्याला काय तोडायचं कलेक्टरला? इकडे सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना दम दिलाय। अंमली पदार्थांचे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर एका पायावर घरी जाईल असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे। तुम्हाला नाही तर माहिती आहे, पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारीकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो, अवेळी तुमच्या ह्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका, पळापळ सुरू आहे। इथेही आपण काही ज्या गोष्टी काही दोडामारमध्ये चालल्या कानावर आलेल्या होत्या, मी मध्ये पीआयशी बोललेलो, बाबा तूच बंद कर किंवा मला जायला लागेल तिकडे। मला सगळे अड्डे माहिती आहेत, सगळे पत्ते माहिती आहेत, गोवा बॉर्डरवरून कोण किती वेळा येतो। अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे, आणि मग मला सांगू नका ते एका पायावर घरी गेला म्हणून स्पष्ट सांगतो, आमच्या ह्या दोडामार्ग तालुक्याचं कुठलाही तरुणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंमली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये अगर गेला आणि त्या पद्धतीचे तिथे या गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय, तुम्हाला माहिती आहे, मी काय फोन करत बसणार नाही। गेल्या महिन्यात मटक्याच्या अड्ड्यावर नितेश राणेंनी अचानकपणे धाड टाकली होती। त्याची आठवण नितेश राणेंनी पोलीस अधिकाऱ्यांना करून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।